तर मी आणि लखन स्कूटी घेऊन चाललो होतो बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आमच्या गावामध्ये. तर नमस्कार, डेली ब्लॉगिंग चॅलेंजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज सकाळी सकाळी आलो इकडे वासरा आणायला. ही रेंगी वगैरे ही सगळी मंडळी, हे लखन, आमचा लखन भाऊ सुद्धा आलेले. हे इकडे इंद्रनील हाय. हे इंद्रनीलला सुद्धा ते बैलगाडी शर्यत पाहायची खूप आवड आहे, त्याच्यामुळे इंद्रनील सुद्धा आला. हे लखन वगैरे आम्ही सगळे आलो आणि आम्ही यायच्या अगोदर 1-2 पल्ले झाले. आता याच्यानंतरचा आता हे एक नवीन वासराचे हे नायक आणि कुळसं ठरवू पर नाम काय सर? कारभारी नायक आणि कारभारी या 2 वासरू आता पडणार दोन्ही पण खेळणार आहे. तर बघू आपण आता कसं काय चालू आहे. आणि यायची दाखवतो तुम्हाला, यायची चर्चा कशी चालू आहे. बंजारातून राहील, तुम्हाला सांगतो की नाही काय माहिती. बघू. तर इकडे पल्ला झाल्याच्या नंतर हे दोघं भाऊ घेऊन येत होते रेंगी, आणि रेंगी घेऊन आल्याच्या नंतर ही इकडे यांच्या बाकीच्यांच्या चालू होत्या गप्पा, आणि वरून इकडे खाली आणत होते या कारभारी वासरूला इकडे खाली आण. सुट्टी मेकर निलेश साहेब आमचा बैल गेला आउट ऑफ कव्हरेज वगैरे. अर्धा घंटा त्या बैलाला झुपायला लागले, शेवटी भाऊन आमचा बैलच नाही सोडला. इथलचा पल्ला संपलेला हे सुट्टी मेकरने चांगली मेहनत घेतली. कशी मजा आहे रे. एका पल्ल्यासाठी कमीत कमी 1.25 तास लागला. एका पल्ल्यासाठी पट जर ठेवला समजा इथं तर त्या 2 बैलाचा दिवस संपून जाते. हा आमचा व्हिडिओ काढणार आहे. व्हिडिओग्राफर छोटा. सिनेमॅटिक जरी कोणाला काढायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा, खाली नंबर देतो आम्ही. चला भेटूया अजून पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे दिवसभराच्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही चाललो आता घरी. आमची पार्किंग सेल्फी काढायसाठी याला आता याच्यासोबत सेल्फी काढायची सगळ्यांनी. बुड्डी के बाल घेतलं इंद्राने. आम्ही ते पट वगैरे पाहून आलो, त्याच्यानंतर इंद्राने जेवण बी गेलं, आणि त्याच्यानंतर अजून हे बी घेतलं. आणि आता हे घेतल्याच्यानंतर आंघोळ करायचं सांगितलं, तर इथेच पसरायला लागले. जर लवकर आंघोळ वगैरे कर. चलो आता इंद्रा पाहायला इकडे कार्टून. आता भरपूर वेळ झाला, आता मी चाललो आहे आता शेतामध्ये. तर चला भेटूया आता शेतामध्ये गेल्याच्यानंतर. मी शेतामध्ये चाललो 2 वाजता. तर दिवसभराचं ऊन होतं, त्याच्यामुळे आम्ही घरी झोपलो होतो. आणि आता इंद्रनील आणि मी चाललो आता शेतामध्ये. आम्हाला करायची हळद जमा करायची. आणि हे लग्न म्हणते आपण घरीच क्रिकेट हळद वगैरे जाऊ दे म्हणते इंद्रनीलला. तर पण इंद्रनील काय घरी थांबते का? इंद्रनीलचा विषय गंभीर आहे की नाही रे? काय करत आपल्या शेतात डान्स करायला आता आम्हाला हळद वगैरे गोळा करायची. आणि उद्या आमचा हळद पॉलिश करायला उद्या मशीनवाला येणार. चला आपण शेतामध्ये दाखवू तुम्हाला आपली हळद गोळा करताना. तर इथे शेतामध्ये जात असताना आपल्याला भेटले नामदेव भाऊ, आणि आपण त्यांना बोलून आपण निघालो आपल्या शेताचं घरी होतो. आणि आता ही हळद जमा करायची, हे खोरा वगैरे आणलाय. ही सगळ्या हळदीचा एक गंज करायचा आहे, कारण उद्या पॉलिशवाला येणार आहे. संध्याकाळचे 5 वाजले तरी पण होऊन लगे एकदम बेकार होणे. असं इकडे जायचं पण इच्छा नाही, डायरेक्ट एवढं बेकार होणे. चलो करतोय आता हे जमा, बघू पुढे. हे आता एवढी हळद जमा झालेली आहे, आणि ही एवढी आता ही थोडीशीच बाकी आहे. इंद्रनील चालला आता घरी. होय, टाईम झाला इंद्रनीलचा. बाय बाय. ही एवढी झाली. ही आज ही एवढी करायची बाकी राहिलेली. ही अजून भरपूर राहिलेली. ही उद्याचे बी दिवस होत नाही हे मला. दिवस करून घ्या. एवढी जास्त होत बी नाही मला. नाहीतर उद्या सकाळी उठून हे पण नाही होत मला, उद्या पण नाही होत. चला. तर सगळी हळद वगैरे जमा करून झाल्याच्या नंतर मी घेतलाय संध्याकाळचा सनसेटचा एक व्ह्यू. आणि अशाच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी दीपक राठोड या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा.